खरं तर हा प्रश्न 2-3 महिन्यापासून आहे. परंतु सरकारने मधल्या काळात निवडणुका होत्या म्हणून सगळीकडे सुखासमाधानाचं राज्य चालू आहे अशा पद्धतीनं भूमिका मांडली होती. आपल्या राज्याचा जर विचार केला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की डिझेलचा पुरेसा साठा आहे. परंतु त्याच्या आधीपासून जर बघितलं तर खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या पंपावर प्रचंड प्रमाणात लाईन आहे. आता खऱ्या अर्थानं खरीपाच्या सगळी मशागत असेल, येणाऱ्या काळातलं सगळं शेतीचं कामकाज असेल त्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे आणि याच्यात ट्रॅक्टर हे महत्त्वाचं आहे. परंतु हे ट्रॅक्टर असो किंवा अन्य काही बऱ्याच गोष्टीला लागतं इंधन डिझेल, परंतु कुठे उपलब्ध नाही. थोडक्यात सरकारचं हे फेल्युअर आहे, सरकारचं हे अपयश आहे. एकीकडं मोठ्या 2047च्या गोष्टी मांडायच्या, अमृत काळाच्या गोष्टी मांडायच्या आणि मला असं वाटतं असं असताना साधं 2 लिटर डिझेलसुद्धा शेतकऱ्याला भेटू शकत नाही. एक चित्र. दुसरं चित्र असं पण आहे की काल एक वैजापूर तालुक्यात एक गाडी होती वाळूची वाहतुकानं, तिच्यावर नंबरसुद्धा नाही. खरं तर विदाऊट नंबरची गाडी बाहेर कशी आली हा सगळ्यात महत्त्वाचा. RTO किंवा ज्या एजन्सीनं गाडी दिली त्याच्यावर तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्या गाडीला 25,000 रुपयाचं डिझेल दिलं जातं आणि एकीकडे शेतकऱ्यांना एक 200 रुपयाचं डिझेल 2500 रुपयाचं डिझेल दिलं जात नाही. अशी भयानक परिस्थिती आत्ताच्या घडीला आहे. आणि अनेक सत्ताधाऱ्यांचे वेगवेगळे विधानं येतात. त्यात इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक राज्यात असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं. मला असं वाटतं हे एकदम बोलबच्चन भूमिका आहे, कातडी बचाव भूमिका आहे, समस्येपासून दूर पळण्याची भूमिका आहे. अशा पद्धतीनं जर काळा बाजार होत असेल तर तुमचे DSO पुरवठा अधिकारी झोपलेले का? आज लागतो किती तेवढा पुरवठा होतोय का? पुरवठा आहेच नाही. आणि मग तुम्ही शेतकऱ्यावर काळा बाजार करता. काळा बाजार करणारं तर सरकार आहे खऱ्या अर्थानं. सरकार काळा बाजार करणं आहे. सरकार वेगवेगळ्या ठिकाणी धनदाणग्या लोकांना डिझेल मिळतंय शहरामधल्या, पण ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला डिझेल मिळत नाही. आणि म्हणून ह्या अशा पद्धतीनं फालतू भूमिका मांडणं, फार स्वतः ज्ञानी सांगणं, गिरीश महाजनसारखे मंत्री, मला वाटतं अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने थांबवलं पाहिजे. नवनाथ बंद पण होते त्यांचे, ते म्हणाले होते की काँग्रेसवाले रांगाला होतात. मी परवा मी उगाच कोणत्या व्यक्तीविषयी बोलणार नाही, काही बोलणार नाही. परवा माझे स्वतःचं वाहन रात्री 9 वाजता मी लावलं होतं तर 1 वाजता मिळालं डिझेल मला स्वतःला. मला लवकर मिळालं पाहिजे असं माझं मुळीच म्हणणं नाही. जे सगळ्यांना जसं न्याय तो मलाही मिळाला पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. पण मी 4 तास उभा होतो. मी काय काँग्रेसवाला आहे का? आणि अनेक लोक आहेत असे. आणि तुम्ही पक्षाच्या शेतकऱ्यांना वगैरे कशाचे ते शेतकरी आहेत, कसला पक्ष त्यांना काय घेणं? निवडणुकीच्या वेळेस पक्ष असतो. आता ह्या रिकाम्या बालता करणं मला वाटतं मूळ समस्या सोडवण्याच्या ऐवजी अशा पद्धतीनं मिसगाईड करणं असा हा प्रकार आहे. एकडे सर्व सुरू असताना नितेश राणे एक वक्तव्य केले की मदरसे म्हणजे दहशतवादी अड्डे आहेत, त्याचं शिक्षण मिळत नाही. मग या मदरशाला सरकार का मदत करतं हा माझा प्रश्न आहे. या मदरशांना सरकार मदत का करतं? जे मदरसे दहशतवाद्याचे अड्डे, सरकार काय झोपलेलं आहे का? देशात सरकार आहे, राज्यात सरकार झोपलेलं आहे का? नितेश राणेला माझा प्रश्न आहे. तुमचं सरकार आहे ना. कोणते असे दहशतवादी अड्डे म्हणजे दहशतवाद्याला तुम्ही पाहताय असा त्याचा अर्थ घ्यावा लागेल. पुण्यातल्या गंभीर बाब समोर आली. 1 मे ते 22 मे म्हणजे 22 दिवसात 123 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या. मला वाटतं ही फक्त पुण्याची तर स्थिती आहे, महाराष्ट्राची स्थिती आहे. या संभाजीनगरात दररोज 3 मुली बेपत्ताचा प्रकार आहे संभाजीनगर शहरामध्ये. मुंबईमध्ये त्याच्यापेक्षा भयानक स्थिती आहे. आता याला मुख्यमंत्री काय उत्तर देतील हे मला माहिती आहे. जवळचेच लोक आहे, गेलेली मुलगी वापस येत असते, हे उत्तर नेहमीचं ठरलेलं आहे. परंतु मला असं वाटतं नेहमी समाजामध्ये या निमित्तानं एक स्थिती अशी निर्माण झालेली आहे की कायद्याची भीती उरलेली नाही. किंवा मग महिला किंवा मुली अशा पद्धतीनं का बेपत्ता होतात? यांना कोणी पळून नेतं, यांना कोणी फूस लावतं, की या स्वतःहून जातात. पळून येणारे असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, फूस लावणार असेल तर त्याला जेलमध्ये डांबलं पाहिजे. परंतु सरकार याच्यामध्ये नुसतं बोटचेपी भूमिका घेत आहे.
एक इंटरेस्टिंग असं आहे की शिंदेची शिवसेना विधान परिषद ती अडचणीत आहे. त्यांच्या 7 जागांची मागणी होती. भाजप 4 जागेच्या वर 1 जागाही द्यायला तयार नाही. प्रचंड कोंडी होती. असून तर काहीच नाही. ही कोंडी तर हळूहळू वाढत जाणारे. सरकारमध्ये शिंदेच्या मंत्र्याची इतकी कोंडी झालेली आहे की मला असं वाटतं एक म्हण आहे, डॅश 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 हाकना बॉम्ब पुढं एवढा शब्द आहे. आता तो तुमच्या कॅमेऱ्यासमोर मला नाही बोलता येणार. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव टाकल्याचा आरोप अभिनेते विजय पाटणकर यांनी उदय सामंत याच्यावर केलाय. माझा अर्ज करून दिला जाणार असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. हे पहा, भारतीय जनता पार्टीनं विधानसभा जिंकणं, लोकसभा जिंकणं, जिल्हा परिषदा जिंकणं, महापालिका जिंकणं, ग्रामपंचायती जिंकणं हे मी समजू शकतो. पण आता बघा, ते मेडिकल काउन्सिलच्या निवडणूक आहे, तिथं पण तसंच. आता चित्रपट महामंडळाची निवडणूक आहे, इथं भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी लोकांना जाण्याची काय गरज आहे? उदय सामंत असतील किंवा अन्य कोणी लोक असतील, मला वाटतं ते त्या क्षेत्रातले लोक आहे, त्यांची निवडणूक त्यांच्या पद्धतीनं होऊ द्यावी. पण तू सगळ्या ठिकाणी नाक खुपसायचं, तोंड खुपसायचं, अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची नीती झालेली आहे. कला क्रीडा क्षेत्र ते सोडेना, सेवा क्षेत्र ते सोडत नाही आहे. म्हणून असं वाटतं या गोष्टी अराजकतेच्या दिशेने नेणाऱ्या आहेत. साहेब, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील शिंदेबाईच्या नगराध्यक्षासह काही नगरसेवक नॉट रिचेबल झाले. म्हणजे ते विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व ग्राम लोकांना पाहिजे. कुठले? शिंदेबाई, विजय वडेट्टीवार मतदारसंघ. ठीक आहे ना, अजून निवडणुका दूर आहे. कोणत्या पक्षाचे मला माहिती नाही, परंतु निवडणूक आयोग फक्त जाहीर करतं की अशा पद्धतीनं मतदारांना कुठं नेता येणार नाही, हॉटेलमध्ये नेता येणार नाही, रिसॉर्टला देता येणार नाही, ट्रिप करता येणार नाही. परंतु निवडणूक आयोग जर सत्ताधारी पक्षाचे ते लोक असतील तर ते झाकून ठेवतील, विरोधी पक्षाचे असतील तर पकडतील, असं दिसतं. जोरदार चर्चा सुरू आहे. जय पवारांची पोस्टर व्हायरल होत आहे आणि युवा नेते, पक्षाची धुरा सांभाळणारे धुरंधर वगैरे वगैरे वगैरे. थोडक्यात विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारीची सुरुवात झाली असं म्हणता येईल पवार कुटुंबियातून एकाची. तुमचं मत काय आहे? आता ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करताच आहे, त्याला आपण काय करू शकतो? आणि कोणत्या पक्षाने कोणाला प्रोजेक्ट करा ज्याचा त्याचा पक्ष प्रश्न आहे. अजितदादा असताना मुलांना संधी मिळाली नाही असं मला वाटतं. आता मुलांना संधी मिळाली तर काय हरकत? नितेश राणेचं आणखी एक इंटरेस्टिंग विधान आहे, बिर्याणी खात असाल तर पोलीस तुमच्यावरही कारवाई होईल. त्याचा काय अर्थ? खाण्यावर काय बंदी हिंदू काय लावणार? संमेलनात मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमाडी आणि पोलिसांवर निशाणा, असं तो त्याचे पार्श्वभूमी. कोणी काय खाणं, आता पोलिसांनी काय खायचं काय नितेश राणे ठरवणार आहे का? तू आणतो कोंबड्या ते चालतं का? हुतात्मा स्मारकाची अवस्था मुंबईत फारच जास्त दुर्लक्षित आहे. 28 वर्षापासून सुशोभीकरण रखडलं आहे आणि आता तर ते खालचे हे पण निघायला लागले, म्हणजे जे काही सुशोभीकरण जुनं होतं तेही निघायला लागलंय. म्हणतात ही अवस्था दारुण आहे. ही स्थिती समोर आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिका आता त्याचं सुशोभीकरणाचा पुढाकार घेते. लवकर व्हावं, कारण हे एक महाराष्ट्राला प्रेरणा देणारं स्थळ आहे, तर त्याची अवहेलना होऊ नये. विज्ञानाचा प्राध्यापक शिवराज मोठेवाकर अंधश्रद्धाळू आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय. विद्यार्थ्याच्या अंगावर तांब्याच्या भांड्यातून काहीतरी शिंपडतो असा व्हिडिओ व्हायरल झाला. खरं तर नीटची तयारी करणारा माणूस जर पाणी शिंपडून तुझं कुठंतरी एम्सला नंबर लागेल म्हणतो असं म्हटलेलं आहे तो. वाटतं अशा लोकांची जागा जेलच आहे. म्हणजे भोंदूबाबा आणि हा सारखाच आहे असं मी म्हणेल. जो भोंदूबाबा आहे ना, त्यांनी त्या मंदिरात हे करून हे धंदे केले, यांनी क्लासमध्ये बसून हे धंदे केले असं म्हणायला काहीच हरकत नाही. विधान परिषदेवरनं शिवसेनेची कोंडी तुम्ही तुम्हाला सांगितली, पण आता एक कार्यक्रम आहे राज्य सरकारचा मोठा बालभवनाचा नूतनीकरण इमारतीचा. फडणवीस आणि सुनेत्रा पवार आहे, मात्र एकनाथ शिंदेंनी दांडी मारली. पुन्हा एकदा चर्चा तीच, नाराज आणि अशा सर्व गोष्टी. तर त्याला मी काय बोलू? माझ्या माहितीप्रमाणे ते दिल्लीला गेलेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे. परंतु हे त्यांचं नेहमीच आहे. रुसणं नेहमीच आहे का? रुसणं नेहमीच आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप उर्मिलेंकडून संग्राम भंडाऱ्यांचा हातात तलवार असलेला व्हिडिओ जे आहे ट्विट करण्यात आलाय. ते असं म्हणतात की वारकरी संप्रदायात घुसलेले हे धारक आहेत. मला दोघंही माणसं माहीत नाही कोण आहे.
नितीन गडकरी त्यांच्या दिलखुलास बोलण्यासाठी ओळखलं जातात. ते काय मुलाखतीत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रपतीपद, पंतप्रधानपद कुणाला कशाला हवंय, त्याचे हाव कशाला, लोकांचं प्रेम जास्त महत्वाचं वाटतं. नितीन गडकरी नेहमीच असं बोलत असतात. आता त्यांची मानसिकता, ते चांगले काम करणारे, या महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवणारे नेते म्हणून आहे, पण ओव्हरऑल भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात ते अतृप्त दिसतात. ते वारंवार त्यांच्या वक्तव्यातून दिसतात. आता ते कोणाला बोलले असेल, राष्ट्रपती कोणाला व्हायचं आहे, त्यांच्याच पक्षातल्या कोणत्या माणसाला व्हायचं असेल, पंतप्रधान कोणाला व्हायचं आहे, त्यांच्याच पक्षातल्या माणसाला व्हायचं आहे, याचा अर्थ त्यांच्याविषयीच ते बोललेले आहे. काल वैजापूरच्या बाबुळगाव येथे वाळू माफिया आणि गावकऱ्यात वाद झाला. शेतकऱ्याला मारहाण केली आणि त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे अर्जुन दाभाडे, तो श्रीरामपूर नगरपालिकेचा अपक्ष नगरसेवक आहे. माहिती असं मिळते की त्यांनी निवडून आल्यानंतर भाजपाला पाठवलं. हे पाय, हे वाळूचं गुंडागर्दी सत्ताधारी पक्षाचे लोक पूर्ण पोचतात. माझा आरोप आहे, सत्ताधारी पक्षाचे लोक बऱ्याच ठिकाणी तर स्वतःचे फोटो लावलेले, त्यांचे फोटो लावलेले हायवा गाड्या, त्याच्यातून वाळूची वाहतूक होते आणि त्याला पोलीस RTO पूर्णपणे संरक्षण देतात. लिगल वाळू वाहतूक करणं मी समजू शकतो, परंतु रात्री बेरात्री अशा पद्धतीनं वाहतूक होते. पोलीस हप्तेबाजीत गुंग आहे, RTO हप्तेबाजीमध्ये गुंग आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोकांचा दबाव त्यांच्यावर आहे. जरी त्यांची इच्छा असली तरी मला असं वाटतं कारवाई होत नाही. महाराष्ट्रात हे सर्रास होतं आहे. गोळ्या, बंदुका, आता काय याला लायसन्स लागत नाही, अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रात, देवाभाऊच्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आणि भाजपकडून तसे कॅम्पेनही राबवल्या जात आहेत. 12 वर्ष बेमिसाल. तुम्ही कसं बघताय 12 वर्ष? बरोबर आहे, चांगले 12 वर्ष गेलेले. 12 वर्षापूर्वी बहुत हो गई महंगाई की मार म्हटलं होतं मोदींनी. 12 वर्षापूर्वी रुपयाच्या अवमूल्यनाविषयी बोलले होते. 12 वर्षापूर्वी 2 कोटी रोजगाराचं बोलले होते. 12 वर्षापूर्वी माता बहिणीच्या संरक्षणाविषयी बोलले होते. 12 वर्षापूर्वीची सगळी महागाई जर बघितली, 27,000चं सोनं 1.5 लाखावर गेलेलं आहे. पेट्रोल डिझेल 100ही पार केलेले आहे. सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला खत 200-300 रुपयाला, 500 रुपयाला गोणी होती, 2200 रुपये, 2,500 रुपयापर्यंत गेलेली आहे. आणि म्हणून हे बेमिसालच आहे. 12 वर्ष मोदींचे बेमिसालच आहे. तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं होतं, मात्र सरकारनं जो 12 रुपये 35 पैसे दर लागला तो सुद्धा अजून मिळत नाही. हे मी सांगितलेलं त्या दिवशी फसवणूक आहे. उद्या पुन्हा चांदवडला आंदोलन आहे, त्यालाही आम्ही जातो आहे. उद्या महाविकास आघाडी म्हणून मोठं आंदोलन, महाराष्ट्रव्यापी आंदोलन उद्या चांदवडला आहे. त्याच्यात शिवसेनेच्या वतीनं मी जाणार आहे त्या आंदोलनाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, रोहित पवार यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि या चांदवडच्या आंदोलनात, कांद्याच्या आंदोलनासाठी आम्ही जातो. शेतकऱ्यांच्या ह्या घोषणा आहे फक्त. कुठेही कांदा खरेदी सुरू झालेली नाही, कुठेही शेतकऱ्याशी संवाद झालेला नाही, कुठे नाफेडणी या सगळ्या बाबतीत पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उद्याचं चांदवडचं आंदोलन झाल्यानंतर मला असं वाटतं मुंबईला जाऊन मंत्रालयासमोर या मंत्र्यांना दे माय दनी ठाय करावं लागेल आणि त्याच्यासाठी शिवसेना निश्चित मैदानात उतरेल. इसका ऐसा करके नहीं आता क्या? ट्रांसफर, इसका ट्रांसफर नहीं कर रहे. मेरा मुंह तो येतो ओ त्याच्या पिक्चर में कैसा करते साउथ का वैसा. सर, जय पवार को पुणे से आने वाले विधान परिषद MLC चुनाव का उम्मीदवार बनाया जा सकता है. आना चाहिए. नौजवान बच्चों ने पॉलिटिक्स में आना चाहिए. उसमें क्या, उनके पार्टी ने अगर तय किया जय पवार खड़ा तो हम क्या करेंगे? हम थोड़ी रोक सकते हैं, रोकना भी नहीं चाहिए. नीतीश राणे का पुलिस महकमे को सुझाव दिया है. उन्होंने कहा है कि मदरसे आतंकवादियों के अड्डे हैं, कार्रवाई करिए. मेडल नहीं मिला तो मेरा नाम नीतीश राणे नहीं. मैं बोलता तेरे देवा भाऊ को बोल देना ये जाके, सब में पहले देवा भाऊ को बोल देना. पुलिस को क्या बोल रहा है बोलना? देवा भाऊ को बोलो, देवा भाऊ होम मिनिस्टर है, कार्रवाई करने को बोलो. तुम्हारा ही सरकार उसको अनुदान देता है, सेंटर देता है, स्टेट देता है.
कार्रवाई करने को बोलो ना। नीतीश राणे को पब्लिक स्टंट क्या करता है? आने वाले साल में बीजेपी सरकार गिर जाएगी, ऐसा राहुल गांधी ने दावा किया। ये मुझे नहीं पता, वो नेशनल लेवल के इशू मुझे नहीं मालूम। मैं अपने स्टेट के लिए बात करूंगा। केंद्र की सरकार गिरेगी, आएगी, रहेगी, मुझे कुछ नहीं पता। सर कांग्रेस हाँ, इलेक्शन में गिरेगी इतना बोल सकता हूँ। 29 कांग्रेस के नेता सतीश पाटिल ने कहा है कि जिस तरीके से एकनाथ शिंदे को मिलने के लिए देवेंद्र फडणवीस वेशभूषा बदल के वेशांतर करके जाते थे, उसी तरीके से अब पेट्रोल और डीजल की जो किल्लत है, उन्होंने वहां पे वेशांतर करके जाना चाहिए। अच्छा सुझाव दिया सतीश पाटिल ने कि देखो डीजल पंप, क्योंकि उनके कुछ लोग बोलते हैं कि ये काला बाजार कर रहे हैं, ब्लैक मार्केटिंग कर रहे हैं। तो सही में राज्य के मंत्री, मुख्यमंत्री, इन्होंने पेट्रोल पंप पे जाना चाहिए कि किस प्रकार ये कडेगावचा कचरा डेपो 15 दिवसापासून जळतोय, त्याकडे हवा दूषित झाली, नागरिकांना प्रचंड त्रास होतो। खरं त्याच्यात पर्यावरण विभागाने लक्ष दिलं पाहिजे। आपण फक्त महापालिकेला बोलतो, पर्यावरण विभागाची पण जबाबदारी आहे। इथल्या हवेतल्या आता ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड याचं प्रमाण काय हे पर्यावरण विभागाने तपासलं पाहिजे। शिवसेना याच्यावर आंदोलन करणार आहे। सर ये हिंदी में दे दीजिए सर। कौन सा? ये पड़ेगा नहीं, जिस प्रकार पड़ेगांव में जो प्रोजेक्ट है कारपोरेशन का कचरे का, ये एमपीसीबी से संबंधित भी इशू है, क्योंकि पोल्यूशन का भी इशू है इसमें। ऑक्सीजन कितना हवा में रहता है, कार्बन डाइऑक्साइड कितना रहता है और लोगों के हेल्थ पे कितना इफेक्ट हुआ है, मैं समझता हूँ पीसीबी ने ये चेक करना चाहिए। एमपीसीबी ने पडेगाव येथे जो महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे मला माहिती नाही, पण कचरा जाळला जातोय। कॉन्ट्रॅक्टर कचरा तर जाळला नाही पाहिजे कॉन्ट्रॅक्टरने, पण माझं मत असं आहे की महापालिकेबरोबर पर्यावरणाचाही हा मुद्दा आहे। महाराष्ट्र राज्य पर्यावरण जे मंडळ आहे यांनी या संदर्भात इथली हवेतली सगळी स्थिती, ऑक्सिजनची, कार्बन डायऑक्साईडची आणि लोकांच्या आरोग्याची याच्यावर काय झाली पाहिजे या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे। शिवसेना या विषयावर आंदोलनाची भूमिका, शिवसेनेनं आंदोलन केलेलं आहे, पण येणाऱ्या काळात हे आंदोलन आणखी तीव्रतेने शिवसेना करणार दिल्लीपेक्षा दूषित हवा त्या आहे। दिल्लीपेक्षाही दूषित हवा त्या भागातल्या नागरिकांकडे आहे। पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, लोकांच्या आरोग्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। मला असं वाटतं याच्याविषयी महापालिकेच्या शिवाय पर्यावरण मंडळाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।